काय झालं सांग आता, खूप तू सांग. खरं सांग आता. बाकी सगळ्यांना तू कुठे इट्स मज्जामध्ये खरं सांगायचं. हा ज्वालामुखी आहे हम्म. आणि मी समुद्र आहे. दोघांच्या खोलीत एक वेगळी गंमत आहे. हा. म्हणजे खोलीत म्हणजे कट होणार. हा नाही आता नाही. काय केलं अरे नाही नाही, हे कट होणार. खोलीत म्हणजे रूम मध्ये नाही म्हणते मी, हे खोली कट म्हणजे होणार रूम मध्ये नाही. नाही. पोरांचं खूप सॉर्टेड असतं. पोरा मित्र झाली की तू भाई आहेस माझा, तू माझा भाऊ आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. मला त्याचं टायमिंग भयंकर आवडतं शुभंकरचा. विनोदाचं टायमिंग खूप मस्त आहे शुभंकरचा. अर्थात त्यांनी सिरियस रोल पण खूप चांगले केले. अख्ख्या शो मध्ये ना तुम्हाला दिसत राहणार वेगवेगळे कॉम्बिनेशन की कोण कोणासाठी कसं पाठराखीण आहे. त्या मालिकेत जसं हा आलोकची भूमिका करतोय, जसं मी आरवची भूमिका करतोय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. पाठराखीण ही मालिका लवकरच स्टार प्रवाहावर तुमच्या भेटीस येते आणि दोन भावंड माझ्यासोबत आहे. कसे आहात? अरे कशी आहे तू? इट्स मज्जा मध्ये आपण नेहमीच मला मज्जा येते. मला खूपच आली. त्याला मज्जा आली. काय झालं सांग आता, खूप तू सांग. खरं सांग आता. बाकी सगळ्यांना तू कुठे इट्स मज्जामध्ये खरं सांगायचं. हे बघ काय झालं, आम्ही शूट करत होतो आणि शूट करत असताना शुभंकरचा गुडघा माझ्या हाताला जोरात लागला आणि दिस इज इट. पण माझ्या लागल्यावर काळजी शुभंकर. मजा फक्त बोलता नाही ते, मला जोरात लागलं. हो आणि काळजी घेतोस? विषयच नाही. आणि हे कारण त्यांनी आणून की दिलं. मीच आणून दिले त्याला, नंतर लावून पण मीच दिलंय. कारण की एव्हाना जेव्हा हे सगळं कार्यक्रम चाललेला, मी त्याला म्हणालो की हे पण तुझ्या स्टायलिशने दिले असं नको वाटायला. पण पण आम्ही एकमेकांना असेच धरून असतो, आशय आणि मी. कारण की आता आम्ही नव्या भूमिकेत गेलोय दोघं, जे म्हणजे आलोक सूर्यवंशी आणि आरव सूर्यवंशी. आणि हे दोघे भावंड आत्ता तरी लोकांसमोर आले नाहीयेत, पण जेव्हा लोकांसमोर येतील तेव्हा म्हणजे भावंडांची म्हणजे जे नातं आहे ना ते खूप स्पेशल असतं. कारण की भरपूर वेळेला ना सांगायला नाही लागत पोरांना की तुला काय पाहिजे का मला काय पाहिजे, मला तुझी गरज आहे, तुला माझी गरज आहे, ह्याला सांगायला नाही लागत. त्यांना बघून कळतं कोण कसा बसलंय. किंवा मला आरवला बघून कळतं की अच्छा त्याला हे असं वाटत असेल, किंवा आरवला आलोककडे बघून कळतं की त्याला तसं वाटत असेल, त्याला तशी गरज असेल. जास्त करून आरवच आलोकसाठी असतो. कारण की आलोक खूप वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो गोष्टींना. आणि त्याचं त्या प्रकारचं रिॲक्शन ते भरपूर अग्रेसिव्ह आहे. आपण अग्रेसिव्ह त्याच्या मागे भरपूर कारणं पण आहेत. आणि ती नेमकी काय कारणं आहेत ते ऑब्व्हियसली मी आता नाही सांगू शकणार, कारण की ती स्टोरीची तीच मजा आहे. आणि ती कारणं जस्टिफाईड आहेत. आणि ती कारणं समजल्यानंतर त्याचा राग सुद्धा जस्टिफाईड वाटतो. आणि तो काम होतो, तो कोणामुळे काम होतो, कसा काम होतो. आणि आपण प्रोमोमध्ये पण बघितलं की काहीतरी बघितलं त्याने, तिच्यात काहीतरी बघितलं प्राजक्तामध्ये, आणि तो शांत झालाय. ती लहान मुलगी पण, समायरा तिचं नाव आहे, समायरा, असे दोन लहान पोरं आहेत आमच्या पाठराखीण या मालिकेत. ती म्हणते की हा काका थांबला. सो हे कशासाठी काका थांबलाय आणि काय नेमक्या गोष्टी आहेत हे 1 जून पासून रात्री 9 वाजता पाठराखीण या सिरियलमध्ये कळेलच. पण किती तोडफोड केलीस, कारण की आम्ही तोडफोड? डायरेक्ट मारायलाच जातो. मी- तोडफोड तू केलीस मी अशी? तुला सांगू, तोडफोड करायला एकतर ना काय होतं, लेखक लिहून देतात मस्तपैकी हे तोडलं फोडलं, ऍक्टरला खूप आनंद होतो की हे मी तोडलं फोडलं, मजा आली. पण सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे ते उपलब्ध करून देणं आणि ते त्या प्रकारे दाखवणं. सो ह्याचं श्रेय ॲब्सोल्युटली सोहम प्रोडक्शन, स्टार प्रवाह ह्याला जातं. कारण की ते त्या प्रकारे जर दिसलं नाही ना तर मग त्याचा काही उपयोगच होणार नाही. ती प्रोडक्शन क्वालिटी जर दिसली नाही तर ते सगळं खोटं वाटतं. आणि आमचे जे डिरेक्टर आहेत विघ्नेश सर, ते त्या कन्व्हिक्शनने आम्हाला ते करायला लावतात. म्हणजे कधी कधी भरपूर वेळ होतं की मला कधी कधी असं वाटतं की सर हे थोडं चीट करू का, की एवढं नको. ते म्हणतात अजिबात नाही, मला जे आहे ज्या अग्रेशनमध्ये त्याच अग्रेशनमध्ये करायचं आहे, त्याच इंटेन्सिटीने करायचं आहे. कारण की त्या प्रकारे ते दिसणार आहे. आणि ती मजा मला या पाठराखीणच्या सेटवर येते. आता तुम्ही पण जेव्हा एपिसोड्स बघाल त्याच्यातही दिसेल आणि ते खूप जस्टिफाईड वाटेल आणि ते खूप खरं वाटेल. तर आम्ही जेवढं रिअलिस्टिक आणि जेवढं खरं दाखवायचा प्रयत्न करतोय ना तेवढी जास्त आम्हाला मजा येते. अगदीच. पण आता तुमची
मैत्री होती, मित्र होतात. आता हे भावाभावाचं नातं हे खऱ्या आयुष्यात किती असं बोलतो ना रिअलिस्टिक झालंय आता. भावंड भाऊ भाऊ म्हणजे आता मित्र जरी असले ना, पोरांचं खूप सॉर्टेड असतं. पोरा मित्र झाली की तू भाई आहेस माझा, तू माझा भाऊ आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. काय म्हणजे मला असं वाटतं ना की ना रेडिओवर ना आपण एखादं चॅनल लावतो बघा, फ्रिक्वेन्सी लावतो, आणि कधी कधी म्हणजे आपण फिरवली आणि ती लागली फ्रिक्वेन्सी की कशी नीट खणखणीत क्लीन सगळी गाणी सगळ्या गोष्टी ऐकत. तसं मला वाटतं आमच्या दोघांचं झालंय की फ्रिक्वेन्सी अशी करेक्ट लागली आहे. त्याच्यामुळे आता चिंताच नाही, कायम आमच्या दोघांचं मला वाटतं खूप चांगलं जमलं या मालिकेच्या कळालं निमित्ताने. तेव्हा कसं रिएक्शन होते जेव्हा कळालं की आपण दोघं एकत्र काम करणार. मी भयंकर मला एक्साइटमेंट होती, कारण मी शुभंकरचं काम मालिकांमधून, वेब सिरीज मधून, सिनेमांमधून पाहिलेलं होतं, आणि अर्थात त्याचं नाटक पण मी आत्ता पाहिलं, पण त्याच्या आधी मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या होत्या. आणि मला त्याचं टायमिंग भयंकर आवडतं शुभंकरचं. म्हणजे त्याचं विनोदाचं टायमिंग खूप मस्त आहे शुभंकरचं. अर्थात त्यांनी सिरियस पण खूप चांगले केले, जसे आपण वेब सिरीज पाहिली असेल तर. त्यामुळे मला कायम चांगल्या कलाकारांबरोबर काम करायची उत्सुकता असते, इच्छा असते, आणि मला वाटते की त्यात समवयीन कलाकार असेल तर अजून एक वेगळी त्याची मजा असते. तर मग ते असं असतं ना की त्याची एनर्जी बघून असं आपल्याला होतं ना, चला आपण पण करूयात, तो हुरूप मिळतो. तर मला वाटतं की ते फारच मला एक्साइट करतं. नाही, आणि कसं आहे ना, चांगले कलाकार जर असले आपल्या बरोबर तर ना, म्हणजे ती काम पण करायला मजा येते. म्हणजे आम्ही एखादा प्रोमो तर नक्कीच येईल लवकरच, तर तेव्हा पण छोट्या जरी गोष्टी असतील ना, तरी आम्ही एकमेकांचं तेवढं टायमिंग हे करू शकतोय का, आपण अजून काय काय करू शकतोय याच्यातलं, तर ना ते गिव्ह अँड टेक खूप चांगलं होतं. आणि त्यासाठी समोर पण एक ताकदीचा ऍक्टर लागतो जो आशय आहे. आणि मला जेव्हा कळलं की ही अशी अशी मंडळी आहेत, मला हा भाऊ आहे, असं असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मी खरं आनंदात होतो. कारण की जी वेव्हलेंथ बोलतोय ना, जी वेव्हलेंथ असते, जी फ्रिक्वेन्सी असते, ती जुळणं खूप महत्वाचं आहे. आणि मला आम्ही जेव्हा पहिल्यांदा पण भेटलो, आणि त्यानंतर आमच्या ज्या काही गोष्टी चालू होत्या, आणि ज्या काही गमती शमती चालू होत्या, ज्या काही आम्ही एकमेकांना रील्स पाठवतो, रील्स बघतो, तर त्याला जो ह्युमर आवडतो तोच मला आवडतोय, मला जो ह्युमर आवडतो तोच आवडतोय, हे जेव्हा कळतं ना, मी बोललो हा जर फालतूपणा तुला आवडत असेल आणि तोच फालतूपणा जर मला आवडत असेल तर मग संपलाय विषय. आपण दोघं खूप चांगले आहोत. प्रँक केलाय खरं सेटवर आता? प्रँक नाही. आम्ही अजिबात काही नाही, एकदाही नाही. बापरे, हे मला ऐकून धक्का बसतो. एकदाही नाही की आता करायची वेळ आली. हा प्रश्न तुला मला वाटतं गौरी आणि प्राजक्ताला विचार. हा, त्या नाही त्या दिसतात तशा, पण प्रँक म्हणजे ती गौरी काय केलंय खरं? गौरी त्यांनी केलंय. नाही गौरी तर म्हणजे आता काय ना, आता ती अशी दाखवणार की मी जरा हे, पण ती खूप बिनधास्त आहे, खूप हे, आणि साठ बोलते. आणि पण आम्हाला पण असं वाटलेलं की अरे ती खूप शांत असेल किंवा काय, काही नाही, ती मस्त. अरे प्रँक आहे हा, बुधवार गुरुवार उपास करणारा माणूस आहे, तर प्रँक बिंगचं समजा ना, 18 बुधवार. तर आणि माझं तर तुला माहितीच आहे, मी प्रँक वगैरेच्या भानगडीतच नाही कधी पडत. गुरुवार तो बुधवारी ठेवतो, गुरुवारी सोडतो उपास, अशातला माणूस आहे तो. सो पण ह्या दोन पोरी, ज्या दोन पाठराखीण एकमेकींच्या आहेत, त्या एकमेकींबरोबर मस्तपैकी एकमेकींची बोलतात, आणि काही ना काहीतरी आमच्याबरोबर प्रँक करत असतात, काही ना काहीतरी करत असतात की आज हे चाललं नाहीये, आज हे चाललंय, आज असे सीन करणार आहेत. आता तर आम्हाला बोलत होते मागे, अरे तुम्हाला डान्स स्टेप माहिती आहेत ना, डान्स स्टेप माहिती आहेत. आम्ही असे एकमेकांना बघतो की म्हणलं एक मिनिट, म्हणलं एकतर हा पण मस्त डान्स करतो, मी पण करतो, म्हणलं म्हणजे ते प्राजक्ता आणि गौरी तर उत्तम डान्सर्स आहेतच, म्हणलं ह्यांना सांगितली असते, आम्हाला कशी नाही सांगितलं, आम्ही मागे कोरिओग्राफर शोधतोय. म्हटलं भाई कुठे आणि नंतर कळलं की हा प्रँक आहे. अशा प्रकारे हे प्रँक भेटतात, आणि त्याच्यानं काही ना काहीतरी नवीन नवीन सापडत असतं त्यांना. तेच, पण मला असं वाटतं पाठराखीण फक्त बहिणींची कथा नाही, तर लपलेली भावांची कथा नाही, असं या- मेनली काय ना, पाठ राखीण हे हा जो शब्द आहे तो आपण वापरतो की जेव्हा मुलगी सासरी जाते, तिच्या बरोबर आहे पाठराखीण, तिच्या बरोबर जाते. पण पाठराखीण खऱ्या अर्थाने म्हणजे जो सपोर्ट जो लागतो ना, तो सपोर्ट ना फक्त बहिणीमध्ये, ही कथा तर नक्कीच आहे, पण या कथेत ना खूप डीपर मिनिंग आहे की फक्त बहिणींचं नाहीये, ते भाऊ पण एकमेकांसाठी आहेत, त्यांची आई पण आहे तशा प्रकारे,
त्यांच्या अवतीभोवती जी लोक पण आहेत ते पण एकमेकांसाठी कसे उभे आहेत. सो या अख्ख्या शो मध्ये ना तुम्हाला दिसत राहणार वेगवेगळे कॉम्बिनेशन की कोण कोणासाठी कसं पाठराखीण आहे. अगदीच, आणि हेच बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक Yes. थँक्यू हा. सो मच. हा, आणि एक रिक्वेस्ट आहे की हा प्रँक ह्यांचा आम्ही तुला सांगितलंय हे प्लीज सांगू नको, नाहीतर अजून काही 10-15 आमच्यावरती होतील आणि आम्ही बिचारे निरागस. थोडक्यात सांगितलंच तर चालेल, पण हा. फार काही म्हणजे असं मला वाटतंय. आणि आम्ही सांगितले तर प्लीज Yes, yes. आणि मला म्हणजे तू विचारलं नाहीस तरी पण मी सांगतो तुला की या मालिकेत जसं हा आलोकची भूमिका करतोय, जसं मी आरवची भूमिका करतोय, आरव सूर्यवंशी. आणि मला वाटतं की आता मला म्हणजे असं जाणवायला लागलंय आपल्या स्क्रिप्ट आणि असं सगळं बघता की हा ज्वालामुखी आहे आणि मी समुद्र आहे. म्हणजे आणि दोघांच्या खोलीत एक वेगळी गंमत आहे. म्हणजे खोलीत म्हणजे हे कट होणार. हा, नाही आता नाही. काय केलं अरे नाही नाही, हे कट होणार आता. खोलीत म्हणजे रूम मध्ये नाही म्हणते मी, हे खोली कट म्हणजे होणार रूम नाही मध्ये का? नाही म्हणजे या आता हे कट दोघांच्या होणार नाही का? तुला स्वभावात परत जी- श्वास घ्यायला नाही, लागणार नाही, आहे. या दोघांच्या स्वभावात जी खोली आहे. कारण की ना ज्वालामुखी सुंदर दिसतो त्याचा उद्रेक झाल्यावर, आणि समुद्र अथांग शांत असा असतोच. तर आमच्यामध्ये तो शांत स्वभावाचा मुलगा, सगळ्यांना बांधून ठेवणारा मुलगा, तो मी प्ले करतोय. याचं नाव आहे आरव सूर्यवंशी, आणि कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहणारा असा तो आरव आहे. आणि खूप उत्सुकता आहे की हा प्रवास पुढे कसा घडणार आहे आणि कसा दिसणार आहे यासाठी. तर थोडक्यात सांगूयात आता की 1 जून पासून 1 जून पासून स्टार प्रवाहावरती पाहायला विसरू नका. रात्री 9 9 वाजता वाजता पाठ राखीण. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट, आणि सेटवर भेटतच राहू. थँक्यू सो मच. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.